नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना महत्त्वपूर्ण योजना आहे। आता त्याच्यासाठी या योजनेसाठी ते सरकारने मान्यता सुद्धा दिली आहे। तर अत्यंत आनंदाची बातमी आहे। श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना कोणासाठी आहे, इथे अर्ज कसा करायचा आहे, पात्रता काय आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। तर महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला विधानसभा निवडणुकीत प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारला किती महत्त्वाची ठरली आहे। तर या योजनेने प्रत्येक घरात आपला ठसा उमटवला आहे। तसेच मुलीच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार आधीच माझी कन्या भाग्यश्री योजना चालवत आहे, ज्या अंतर्गत पहिल्या मुलीच्या जन्मावर पालकांना 50,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। आता हे तर पहिल्यापासूनच सुरू आहे। याशिवाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना देखील चालू आहे, ज्यामध्ये ज्या महिला आहेत, ज्या पात्र महिला आहेत, त्यांना 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। याच दिशेने आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचलत श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी एक नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। आता ही नवीन योजना आहे ती म्हणजे श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना। या अंतर्गत महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयामध्ये जन्मलेल्या मुलींच्या नावावर, म्हणजे कुठे जन्मलेल्या मुली लक्षात घ्या, ज्या मुली सरकारी हॉस्पिटलमध्ये जन्मल्या आहेत त्या मुलीच्या नावावर आईच्या बँक खात्यात 10,000 रुपयाची FD जमा केली जाईल। तर इथे प्रत्येक जी मुलगी सरकारी हॉस्पिटलमध्ये ज्यांचा जन्म झाला आहे, आता सरकारी हॉस्पिटलमध्ये ज्या मुलींचा जन्म झालेला आहे त्यांच्या आईच्या बँकेच्या खात्यामध्ये 10,000 रुपयांची FD इथे जमा करणार आहेत। या योजनेला मान्यता दिली आहे, ती सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे। योजनेला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर त्यांच्या अटी व शर्ती अधिकृतपणे जाहीर केल्या जातील अशी सुद्धा माहिती आली आहे। ही योजना 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनी जन्मलेल्या मुलींसाठी लागू असेल, ज्यामुळे आर्थिक त्यांना फायदा होणार आहे। आता ही जी योजना आहे ते कोणासाठी फायदेमंद आहे, तर 8 मार्च जी इंटरनॅशनल वुमेन्स डे म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन जे जन्मलेल्या मुली आहेत त्यांच्यासाठी लागू आहे। श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टची 31 मार्च रोजी महत्त्वपूर्ण बैठक ट्रस्टने अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली। या बैठकीत 2024-25 या आर्थिक वर्षासाठी ट्रस्टचे अंदाजे उत्पन्न 114 कोटी रुपये असल्याचा अंदाज होता, परंतु तो वाढून 133 कोटी रुपये झाला। पुढील आर्थिक वर्षी 25-26 साठी 154 कोटी रुपयांचे उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। तरी ते ज्या मुली सरकारी हॉस्पिटलमध्ये ज्यांचा जन्म झाला आहे व 8 मार्च रोजी ज्यांचा जन्म झाला आहे त्या मुली या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात। तर या संदर्भात आता GR सुद्धा येईल व त्या संदर्भात या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काय इथे अर्ज करायचा आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, मुलींच्या सक्षमीकरणासाठी सरकार नेहमीच प्रयत्न करत आहे। त्यासाठी लेख वाचवा लेकीला शिकवा या स्वरूपात धोरणाला श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यायाचीही या स्वरूपाचा धोरणाला श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यायासाची हातभार लागावा या हेतूने महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात जन्मास आलेल्या बालिकेच्या म्हणजे ज्या मुलींच्या नावे 10,000 रुपयाचे फिक्स डिपॉझिट करण्यात येणार आहे व ही अभिनव योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली असून आता लवकरच सुरू करण्यात येणार आहे। जे गरीब विद्यार्थ्यांना मोफत स्वरूपाचे पुस्तक उपलब्ध करण्याबाबत पुस्तक पेढी योजना राबविणे, डायलिसिस सेंटरद्वारे रुग्णांना मदत करणे इत्यादी स्वरूपाने समाजोपयोगी उपक्रम सुद्धा राबविण्यात येत आहे। तर ट्रस्टचे वार्षिक उत्पन्न आपण पाहिले। आता इथे अर्ज करण्यासाठी किंवा जे पात्रता आहे ते सुद्धा पाहिलेलं आहे। अर्ज करण्यासाठी लवकरच सुरू होईल व या संदर्भात अपडेटसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। व काही शंका असतील, काही प्रश्न असतील ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देणार आहे। तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम ग्रुपला नक्कीच जॉईन व्हा, जेणेकरून जे काही नोकरी संदर्भात माहिती असेल, योजना संदर्भात माहिती असेल तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचते। जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।